दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदेंनीही राऊतांना सुनावले। अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे। देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे, हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत। या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही। महादजी शिंदे यांचा अपमान केलाय, एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय। त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय। या तमाम जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून। आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय। राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात,